फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहात तुम्ही? आज आहे रक्षाबंधन. तर मी जाणारच आहे माझ्या भावाकडे ठाण्याला त्याला राखी बांधण्यासाठी. आणि ॲक्च्युली रेखाताई आणि आरतीताई यासुद्धा विनायक दादांकडेच येणार आहेत. धनींचे रक्षाबंधन ही तिथेच होणार आहे. आणि यश रिया हे गेलेले आहेत सध्या चेतन विनोदच्या घरी, कारण की रियाला चेतन विनोदला राखी बांधायची आहे. तर ते गेले आहेत. तर माझी तयारी तर झालेली आहे, मी त्यांचीच वाट बघते. ते आले की मग निघते, पण त्याच्या अगोदर देवबापाची पूजा करून घेते, राखी बांधून घेते. आरतीच्या ताटाचं उद्घाटन किती छान झालेलं आहे. ते देवबाप्पाला राखी बांधून त्याचा मला जास्त आनंद आहे. तर चला आता आम्ही निघतो. यश रिया पण आलेले आहेत. आधी रिया यशला राखी बांधून घे. रियाच्या पाया पड. किती पाठी सुखी राहा, कमी भांडा. निघूया आता. यश रियाची पण रक्षाबंधन झालेली आहे. काय एवढा मुद्दा काय आहे? शूटिंग चालू आहे का इथे? तिथे शूटिंग चालू होती मला असं वाटतं, पण गर्दी भरपूर आहे. कोण ऍक्टर ऍक्ट्रेस माहिती नाही, आम्हाला दिसले नाही. आम्ही चाललोय आता विनायक दादांच्या घरी. आलो आहोत, जवळ पोहोचलोच आहोत. आता जाऊ शकतो आर्मेनिया. तुम्हाला तसं तुझ्याकडे रेसिडेंट कार्ड आहे ना, तुझा बस स्वस्त असेल. बस तुझी आहे का? आर्मेनिया झाला, टर्की झाला, हे टर्की पण जवळ आहे. टर्की तर जाम भारी आहे. टर्की तर बघण्यासारखं. फक्त तुम्हाला कॅनल क्रॉस मला सगळं माहिती आहे तिथला. राहू शकतो. तुम्ही पण जाणार. रियाकडे जाणार आहे जॉर्जियाला. एक दिवस वाढायला लागलं किती सांगायला नको. तिथं जॉर्जियाला पण तयार फिरायला बोलला तर एका आवडतं फिरायला. मी बघितलं देवदर्शन जास्त भरपूर केलं तरी कुठं कुठं जाऊन आले. आम्ही विनायक दादांच्या घरून निघालो आहोत. आता आम्ही चाललो आहोत मोठ्या मम्मीकडे माझ्या भावाला राखी बांधायला. आणि रियाचे दोन छोटेसे छोटेसे भाऊ आहेत तिथे, त्यांना राखी बांधायला. क्वेश्चन झालेला आहे. हे बघा पाऊस किती जोरात आलाय. एवढा काय नाही झाला. आणि आम्ही सगळ्या छत्र्या त्या स्विफ्ट मध्ये आमच्या दुसऱ्या गाडीत ठेवल्या. आणि आता आम्ही दुसरी गाडी घेऊन आलो. यामध्ये एक पण छत्री नाहीये. कसा जाईल शीट सारखीच गोष्ट आहे, कारण की मी साडी घातली आणि मला भिजायचंच नाहीये. छत्र्या घेतल्या त्या गाडीत ठेवल्या. थँक गॉड पाऊस थांबलेला आहे. नाही तर पावसाला बघून मी घाबरली होती. मला भिजायचं नव्हतं का. हो थँक्यू. आपण एवढे का चमकतोय? असे चकचक करतोय आम्ही. बघ ना, वेगळाच दिसतोय चेहरा. चला आता आलो आहोत आम्ही मम्मीकडे. रिक्षा केव्हाची वाट बघते, तिला पण जायचंय. इथे तो असाच आधी ऍक्टिंग करतो. ही शिवने कुर्ता घातला. नको देऊ, तुला काय आणलं त्याला? मी बोलते दिदा तुला आता राखी बांधेल, तू काय गिफ्ट घेतला जा लवकर. तो काय जाऊन सांगतो माहिती,
डॅडी आत्तीला लवकर गिफ्ट द्या. आत्तीला मी आत्ती आणि डॅडी बघून घे. तू तुझ्या बहिणीचं बघ ना, दिदाचं बघ. काय आणलंस तू? हाय वेदू, दोघं मॅचिंग झालेत का तुम्ही? हा आले नाही कारण की हिचे डॅडी गेले. हा त्यांना काम होतं, दादांकडे राखी वगैरे बांधली आणि मग ते गेले. असं ते राखीसाठी झालेले होते, पटकन निघाले. त्यासाठी 2 गाड्या घेऊन आलो आम्ही. म्हणजे मी इथे आरामात थांबू शकते. ब्लॉग मध्ये करंजा नाही दाखवल्या. काल मी करंजा केल्या होत्या, तर मग तिथे पण एक डब्बा दिला. सगळेजण होते म्हणजे टेस्ट करा. आणि तुम्हाला थोड्या मोजून पीसच केलेल्या. मग वेगळं काहीतरी म्हणून म्हटलं चल करंजा करूया. तुला 5 आणल्या, तिथे 10 नेलेल्या, 5 म्हणजे घरी येत झाल्या 20 मोजून केलेल्या होत्या. दीक्षाची तयारी. दीक्षा बिचारी केव्हाची वाट बघत होती. छान दिसते. आज सगळ्या बहिणी अशा नटल्या आहेत. सुंदर साड्या घातल्या आहेत. कमी करायचं असतं आणि नटायचं जास्त. जास्त असतं बाबा. इथे तर गजरा बिजरा लावून अगदी तयारी. काय तुला माहितीये का, खास गजऱ्यासाठी स्टेशनला गेले. हो का? ही बघ, ही कोण आहे? माझ्या स्कूलमध्ये रक्षाबंधन नाही. कोण आहे ही? तूच आहे ना? तू आहे आणि ही कोण आहे? इथे माझी फेन आहे. ती त्याची फ्रेंड friend आहे. आहे तू. त्याची हत्यारं खेळणी त्याची माहित नाही तुला काय काय असतात ती. इथे बघ. वस्त्र आहे तुला काय? शेविंग. तू शेविंग कर. दीदीची करून टाक. दीदाची शेविंग कर. तुला मी शेव करते. दे चालेल ना. ऍक्च्युली हे आता बघा शिव आता बघा दादा काय करेल ते बघ. ओ माय गॉड, काय केलं शिव? काय देऊ काय पकडे तरी नाही देणार. हे बघ काय चॉकलेट घेऊन पळाला. उडी बघ. आई यशनं असं हैराण करत असतो का त्याला. बिचारा एवढं जात छळ करतोय. तो पण ऐकतो का बघ. घे. प्लीज बोल दादा, प्लीज दे. प्लीज बोल. प्लीज आम्हाला बोलता नाही येत. बोल दादा प्लीज. उडी बोल मार, शिव. चल, उडी मार. चल उडी मार, चल उडी मार आता. दे रे. थँक्यू बोल. बोल येतो. जवळ आणलं तर ते श्वासोश्वासाने जास्त जवळ न्यायचं नाही असा माप घेतोय तो. इथूनच कर तू. तुला घे. नाही आणणार, घाबरू नको तू. आहे ना आहे. अजून? तो तरी मोठा होता. काय काय करत होती? मी विसरले मी काय करत होती. पूर्ण 9 पाडा फिरलो ताईला ड्रेस शोधण्यासाठी. एक ड्रेस खूप मुश्किलने भेटलाय, तो मी तिला देतो. माझ्या बहिणीला ड्रेस पाहिजे होता, तो दिला. छान. सुंदर ड्रेस आहे. जागा ती बॅग नाही भरवल्या बाटल्या तिच्या. किती भारी सासू आहे. सुनेची बॅग भरून देते. जा एकदाची. काय काय घेऊन जाते मम्मी दीक्षा?
काही पण जे भेटेल ते दोन मॅक्स आहेत पोरांचे कपडे आहेत नाही नाही त्या पर्स मध्ये काय मान्य करेल का याच्यात 2 मॅक्स त्या पर्स मध्ये काय बोललीस तू आधार कार्ड पॅन कार्ड सगळे कागदपत्र म्हटलं दीक्षाला तिथे जाऊन प्रॉपर्टी वगैरे विकत घेते का आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जाते आणि ते नेहमीच पर्स मध्ये असतो हा त्याच्यामध्ये एक राहील तू बॅग बरोबर भरत नाही सगळं हे बघ इथं पोकळ अशी बॅग भरतेस का? तिथं जाऊन खालीच करायची कोण मेहनत करेल भरायला माझ्यासारखं कोण मेहनत करेल बॅग भरायला खालीच करायचे जाऊन हा. चला आता आमचे रक्षाबंधन झालेली आहे तर दीक्षा पण चाललीये बाय बाय आमची चावी ठेवून जा घेऊन जाशील आणि आम्ही अटकू इथं दे चावी दे दादाकडे पळू नकोस चावी चावी ते खिशात टाकून घेऊन हा इतका सुंदर आहे की मी नक्की घालेल नाही तू चालला ना चल मोठी मम्मी चल चल आपण जाऊया मी तर आतीकडे जाते डॅडी बॅग भर तुमच्या इथून करा ना माझं ते सुरू आहे. याला घेऊ नको हे बघ चला तू आई बाबांकडे नाहीयेस तू थांब तुझे कपडे काढते ए चल दादा आपण जाऊया आई बाबाकडे चाललाय ना याला जाऊ दे त्याला आई चल ना चल चल आपण जाऊ चल पटकन चल 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 ए रिया दीदी चल 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 बिचारा मी जाऊ का मग एकटी आई बाबांकडे नाही बाबा मी तर चालली आई बाबांकडे मला आई बाबांकडे जायचंय तुला कुठे यायचंय मम्मी काय झालं अरे काय झालं मुलं गेली आहेत तर घरामध्ये किती शांत शांत वाटायला लागलं ना हा ना नुसती बडबड चालू शिवची खूप बडबड असते वेद शांत आहे हा. तो त्याचा बेडरूम मोबाईल स्टडी हे बघ चालू. ना लगेच ते लोक गेलेत तर लगेच असे शांत वाटायला लागलं घर तरी आम्ही असं आता शॉर्ट्स बनवत होतो मी आणि पिंटू हा तर ते मी टाकेलच आम्ही इतके सगळे हल्ले दीक्षा होते तेव्हाच बनवत होतो हा खूप हसलो आम्ही लोक काय ना काय उद्योग करत असतो काय देणार आहेस तू मला भाऊबीजेला हेलिकॉप्टर तिला हेलिकॉप्टर मधून विमानाने त्रास होतो तिचे कान जाम होऊन जातात दुखतात आता ती बोलते हेलिकॉप्टर मध्ये ती बसलेली आणि तिला चांगलं वाटतं त्रास नाही झाला तर आता जसा ह्यावेळेस मी ड्रेस दिला रक्षाबंधनला भाऊबीजला हेलिकॉप्टर मग समजून जा मला केवढा ड्रेस दिलेला आहे तर हेलिकॉप्टर किती असणार आहे तो हा? माझा गिफ्ट तुम्ही बघितला साडीवरून मी गाऊनवर आलेली आहे कारण की बराच उशीर झाला बसलेली आणि मग लागली टोचायला ती माझ्या अवतारात आली आता जेवण वगैरे झालं आमच्या गप्पाच चालू आहेत पण आता आम्ही निघतो हा